सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। दिनांक 9 जुलै 2024 रोजी नाशिक शहराच्या सातपूर परिसरामध्ये संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास गंगापूर रोडवर एका भरधाव वाहनानं महिलेला जोरदार धडक देऊन ठार केल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच त्यानंतर अवघ्या 3 तासातच सातपूरच्या पपया नर्सरी परिसरातील मांगल्यम पेट्रोल पंपावर असलेल्या टायर पंक्चरच्या दुकानावर सरफुद्दीन अन्सारी वय वर्ष 22 मूळ राहणार बंगरी जिल्हा मैफतपूर बिहार हल्ली मुक्काम सातपूर अंबड लिंक रोड संजीवनगर हा तरुण मांगल्यम पेट्रोल पंपा शेजारी असलेल्या टायर पंक्चरच्या दुकानावर आपल्या मामाकडे हा युवक आला असताना टायर पंक्चर दुकानाजवळ उभा असताना पेट्रोल पंपावरून डिझेल भरून मालवाहक वाहन क्रमांक DD03 J9983 हे मालवाहू ट्रक जात असताना गाडीच्या मागच्या चाकाखाली सापडून सरफुद्दीन अन्सारी या युवकाचा जागीच मृत्यू झालाय। या धक्कादायक घटनेनंतर गाडीचा चालक गाडी घेऊन फरार झालाय। घटनेची माहिती सातपूर पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। घटनेची शहानिशा करून पोलिसांनी पंचनामा केलाय। तसेच पेट्रोल पंपावरील CCTV फुटेज यामध्ये हे वाहन दिसत असून त्या आधारे फरार झालेला वाहन चालक याचा शोध सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम माचरे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI गावित SC गायकवाड या अपघाताचा पुढील तपास करताय। दरम्यान या पेट्रोल पंपावर पेट्रोल पंप मालकाने अनधिकृतपणे अतिक्रमण केलं असून ते काढण्यासाठी वारंवार तक्रारी सातपूर मनपा कार्यालयामध्ये प्राप्त झाल्या आहेत। तसेच तशा बातम्या देखील प्रसारित केल्या गेल्या आहेत, परंतु पेट्रोल पंप मालकाने अद्याप देखील अतिक्रमण काढलं नसून त्यामुळे देखील अशा अपघातांना वाहन चालकांना सामोरं जावं लागत असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान सातपूर परिसरामध्ये एकाच दिवशी वेगवेगळ्या अपघातामध्ये 2 जणांचा बळी गेल्यामुळे हळहळ व्यक्त केली जाते। जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक।